विपक्षामध्ये अगदी पाहू शकतात लेफ्ट हँडर बॅटर आहेत तिकडे अरकम. पहिला बॉल खेळण्यासाठी बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज देखील झालेत आणि पहिला बॉल कशा पद्धतीने खेळून काढला जाईल, डावाची सुरुवात ती कशा पद्धतीने केली जाईल हे देखील पाहायचं आहे. मॉन्टीचा पहिला बॉल अरकमच्या विपक्षामध्ये अगदी पाहू शकतात आणि अगदी बॉल हातातून स्लिप झाला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पहिलाच बॉल टाकत असताना ते रिटर्न येतील. डावाची सुरुवात ती कशा पद्धतीने केली जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. हा खेळ आपल्याला इथनं अनुभवायचा आहे आणि तो कशा पद्धतीने रंगणार हे देखील पाहू शकतात. मॉन्टीचा पहिला बॉल फुल्लर लाईनचा चेंडू होता, अगदी पाहू शकतात फ्लायटेड बॉल होता, बॅटची एज लागली आणि त्यानंतर पाहू शकतात की बिहाइंड विकेट बॉलला स्टॉप केलं. एक चांगला बॉल तो कंप्लीट झाला. पहिल्याच बॉलवरती धाबा ते एक्झिक्यूट करू दिला जात नाहीये. खराब बॉलवरती या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती धाबा कधी कधी बनत नाही आहेत आणि त्याचमुळे पाहू शकतात की पहिल्याच बॉलवरती कुठलीही धाव ती उभारू दिली जात नाही आहे. अरकमच्या विपक्षामध्ये हा पहिला बॉल मॉन्टीचा अगदी पाहू शकतात. यावेळी सिंटू तिके आपणे खेळण्याचा मानस, बॉल तिकडे निघून चाललाय, बॉल तिकडे क्षेत्ररक्षकाला दिलाय गुंगारा, परंतु एक सिंगल धाव सिंगल डबलमध्ये परावर्तित ती अगदी योग्यतेने केला आणि 2 धाब्याचा कॉल तो यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. धावसंख्या 2 या आकड्यावरती संघाचा श्रीगणेशा संघाचा अकाउंट ते ओपन झालंय आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. NCC बोरिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये तलवली स्पोर्ट तलवली संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळते. अरकम पुढील बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस अगदी बंदिस्त लाईन खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती अगदी पाहू शकतात की अचूक टप्प्यावरती भेदक मारा तो केला जातो. एक चांगला बॉल तो कंप्लीट झालाय. गोलंदाजच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. धावसंख्या सालेक तो स्थिरावला गेलाय. 2 आकड्यावरती धाबा उभारू दिला जात नाहीये. P1च्या षटकामध्ये मुभा असते बॅटरला, परंतु तिकडे अगदी वेटीस टेबल आहे, बंदिस्त ते टेबल गेलं आणि त्याचमुळे पाहू शकतात की धावसंख्या फलकावरती 2 आकड्यावरती पाहायला मिळते. चौथा बॉल यावेळेस आणखी एक चांगला बॉल वेगवान बॉल पाहायला मिळतो आणि त्याचमुळे पाहू शकतात की तिकडे बीट केलं गेलंय. प्रत्येक बॉलवरती पाहू शकतात तिकडे मॉन्टीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा, एक चांगल्या टप्प्यावरती चेंडूला पिच केलं जाते आणि त्यानंतर पाहू शकतात की बिहाइंड विकेट चेंडूला पाठवलं जातं. एक चांगली लाईन लेंथ ती यूज केली जाते, ती मेंटेन केली जाते. 5व्या बॉलवरती यावेळेस साडेबा बॅटने गुडघे वाकवले होते, परंतु बॅट अँड बॉलमध्ये समन्वय नाही आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू केली जात नाही आणि त्याचमुळे पाहू शकतात की मॉन्टीच्या माध्यमातून चांगले चेंडू ती टाकले जात आहेत. अगदी पाहू शकतात की पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडूला काढले जातात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅटर बीट होत असताना ते अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती ती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. शेवटचा बॉल यावेळेस अगदी सन्मान दिलाय बॉलला एक सिंगल धाबेसाठी. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाब आले आणि त्याचमुळे धाबांचा वेग आता वाढला गेलाय. धावसंख्या बिनबाद ही फलकावरती 3 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. अगदी 3 धाबा फलकावरती जॉईंट झाल्यात आणि त्यामध्ये ज्या संघाला पेनलाइज केलं होतं त्या 2 धाबा ॲड होतील आणि धावसंख्या साल एक फलकावरती एका षटकानिशी जोडला गेलाय. तब्बली 5 आकड्यावरती एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. बिनबाद 5 धाबा त्या फलकावरती जोडल्या गेल्या. चला स्पीडअप करायचं आहे कारण सामना थोडासा उशिराने चालू झाला आणि त्याचमुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्ही टीम मीटिंग ती करू नका. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसकडे यायचंय. SK सापे संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने SG ढोळे संघाचे कॅप्टन आपण यायचंय. टॉस बॉक्समध्ये रवाना व्हायचं. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल या 2 संघादरम्यान टॉस. SK सापे B संघाचे कॅप्टन आणि SG ढोळे संघाचे कॅप्टन आपण यायचंय. आपले कॅप्टन ते पाठवायचे आहेत. अरकम त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज रबी आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती रबीचा पहिला बॉल विपक्षामध्ये अरकम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून तो खेळ आकारला जाईल.
एका षटकाचा खेळ तो सुरेख पद्धतीने मॉन्टीने कंप्लीट केला आणि त्यामध्ये त्याने फक्त 3 धाबा त्या खर्च केल्यात. जमेची बाजू इथनं आहे की विकेट गमावली नाही आहे, परंतु धाबा एक्झिक्यूट करणं ती महत्त्वाची भूमिका असणार आहे. पहिल्या बॉलसाठी अगदी पावशिकतेत रबी सज्ज झालेत आणि त्याच्यावरती दारोमदार असेल या मॅचचा. पहिलाच बॉल बॅटच्या रिशमध्ये आला आणि निघून गेलाय. अगदी पावशिक त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषा पार मिड विकेटला क्लिअर झालाय. अगदी षटकारामध्ये तब्दील झालाय 6. पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत आणि अरकाम तिकडे सांगतायत की रबीला मी इथून थांबणार नाही आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला गेला. वन्स अगेन दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण केलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. इट्स अ रिअल आउट ऑफ दी पार्क. बॉल सीमारेषा पार. षटकारामध्ये तब्दील 6. पहिल्या षटकाचा विचार करायचा गेला तर मोंटीनी धाबा अगदी रोखल्या होत्या, परंतु षटकाची सुरुवात ज्या पद्धतीने झाले लगातारचे 2 फेकले गेलेत. रबीवरती काउंटर अटॅक तो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुढील बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा अरकम. यावेळेस अगदी बॅटच्या वरच्या बाजूने चेंडू लागला गेलाय. बॅटच्या उठरेस लागले, परंतु तिकडे देखील ही संधी होती आहे. अगदी पाहू शकतात की ज्या पद्धतीने बॉल सुटला गेला आणि त्यानंतर जर पाहिलं तर फेकी देखील खराब झाली आहे. सिंगल होती, सिंगलला डबलमध्ये अगदी परावर्तित केला आणि त्याचमुळे 2 धाबा त्या फलकावरती एक्झिक्यूट झाल्यात आणि 2 धाब्याच्या जोरावरती धाबासंख्या साल 1-2 वाढल्या गेल्या. फलकावरती धाबा जोडल्यात त्या अर्थातच 19 आकड्यावरती. रबी पुन्हा एकदा सज्ज झालेत. अरकामच्या विपक्षामध्ये हा 4था बॉल. यावेळेस चांगला बॉल, हा कमबॅक आहे. अगदी रबीच्या माध्यमातून बॅटच्या राडारपासून दूर ठेवला गेला आणि त्याचमुळे बीट झाले गेले. सुरेख बॉल तो कंप्लीट झाला. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्येचा एक फलकावरती 19 आकड्यावरती पोहोचला गेला. आता कमबॅक तो केला जातो आणि कमबॅक क्रिकेटची गरज आहे. चांगले चेंडू हाताळले लागतात तिकडे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की चांगल्या चेंडूचा भरणा करावा लागेल. अरकामच्या विपक्षामध्ये अगदी पाहू शकतात रबी आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या बॉलसाठी सज्ज झालेत. यावेळेस अगदी गुडघे बाकवलेत आणि थेट बॉलला पाठवलं गेलंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचची महत्त्वाची विकेट. मिस्टर अरकाम बाद. रेहान आलेत आणि अगदी खूप सुरेख पद्धतीचा कमबॅक तो पाहायला मिळाला. लगातारचे 2 षटकार या ओव्हरमध्ये ठोकले होते, परंतु तदनंतर पाहू शकतात की रबीच्या माध्यमातून सुपर पद्धतीचा कमबॅक तो केला गेला. षटकातील 5 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय. 14 धाबा त्यांनी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल ती खर्च केले आणि त्याचमुळे संघाची धावसंख्या फलकावरती अगदी पोचली गेली 19 आकड्यावरती. शेवटचा स्लॉक चेंडू आहे आणि ज्या चेंडूवरती सातत्याने मोठे फटके ते एक्झिक्यूट होत आहेत आणि तो शेवटचा बॉल रबीच्या माध्यमातून नवीन बॅटर रेहानच्या विपक्षामध्ये टाकला जाईल. नवीन बॅटर ज्यामध्ये अगदी पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत ना, त्यावेळेस मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखणं थोडंसं कठीण असतं. पहिलाच बॉल अगदी नजाकत ती वापरली गेली, ताकदचा उपयोग नाही केला आणि त्याचमुळे बॉलला फेकून दिले. अगदी एक धाबेसाठी एक सिंगल धावती फलकावरती जॉईंट झाले आणि सिंगल धाबेच्या मदतीने पाहू शकतात की 2 षटकांचा खेळ तो अद्यापच झाला आहे आणि 2 षटकांच्या घरी धावसंख्येचा आलेख फलकावरती पोहोचला गेला आहे 20-1.
इनिंग ब्रेकमध्ये करतोय आपण दोन संघादरम्यान टॉस. आजच्या या दिवसातील अंतिम मॅच ती पाहायला मिळणार आहे. एस के सापे बी संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने एच जी ढोले संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी पाहू शकतात ती पहिलाच बॉल तिकडे खूप सुरेख पद्धतीचा तो पाहायला मिळाला आणि एच जी ढोळे संघाचे अगदी पाहू शकतात एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता ट्रॉफीज त्या उपलब्ध करून दिल्या गेल्यात आणि त्यांचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये तो इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस अगदी पाहू शकतात बॉलला दिशा देण्याचा मानस तो होता. एक सिंगल धावती फलकावरती अधोरेखित केली जाते. सिंगल धावेचा मानस तो कंप्लीट केला जाईल आणि धावसंख्येत साल एक सिंगलने पुढे पोचला गेला आहे फलकावरती 21 21 आकड्यावरती. प्रत्येक बॉल गणिक इथनं धाबा घेण्याचा मानस तो अंगी बाळगला जातोय. 21 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. दोन पूर्णांक 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. धाबाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न तो करावा लागेल. 4 षटकांचे सामने असतात आणि त्यामध्ये तुम्हाला 50 प्लस धावसंख्या ती फलकावरती उभी करावी लागते. एक विकेटच्या पतनानंतर पाहू शकते की धावसंख्या 21 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. चौफेर फलंदाजी तू मैदानाच्या आतमध्ये आपण करू शकतात. पुढील बॉल यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय. उंची ती जास्त गाठली आहे, लांबी कमी आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात पंचाचा सिग्नल तिकडे नोचा तो आला गेलाय. अगदी क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून झालेली चूक आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण संघाला ते करावं लागेल. संधी मिळाली आहे आता. 2 धाबा त्या फलकावरती एक्झिक्यूट झाल्यात आणि 2 धाब्याच्या जोरावरती पाहू शकतात की धावसंख्येत साल एक 23 आकड्यावरती पोचला गेला. आता पुढील बॉलवरती इकडे फ्री हिटची संधी असेल आणि मुभा असेल मोठे फटके मोठे स्ट्रोक ते एक्झिक्यूट करण्याची. आता त्या इंटेन्शनने एखादा चांगला स्ट्रोक इथनं पाहायला मिळेल का? या मॅचचं चित्र या कुशल मुवमेंटला इथनं बदलणार का? गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी मागील चेंडूवरती केली होती, परंतु तिकडे क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून झालेली चूक आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण संघाला करावं लागेल. म्हटलं जातं ना की फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूयात यावेळेस समोरच्या बाजूने फटका तो फसला गेला आहे. एक सिंगल धाव ती कन्वर्ट केली जाईल कारण या चेंडूवरती विकेट ती मिळणार नाही आहे. एकच धाव एकेरीवर समाधान ते व्यक्त करावं लागते आणि धावसंख्येत साल एक फलकावरती 24 आकड्यावरती पोचला गेला आहे. आपल्या संघासाठी तुम्ही वाईट कर्म कराल तर त्या वाईट कर्माची फळं ही डेफिनेटली संपूर्ण संघाला ती भोगावीच लागतात. चला स्पीडअप करायचं. प्रत्येक बॉलसाठी तुम्ही अतिरिक्त वेळ तो खर्च करू नका. षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येत साल एक फलकावरती 24च्या घरामध्ये पोचला गेलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला गोलंदाज स्पीडअप करायचा आहे. यावेळेस अगदी पाहू शकतात बॅटचा फ्लो थोडासा लेट आला आणि त्याचमुळे मधोमध चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि वरच्या पट्ट्यात लागला आणि एक सिंगल धावती फलकावरती जॉईंट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या आता वाढणार. पोचलीत धाबा फलकावरती 25च्या घरामध्ये 25च्या अंकांवरती धावसंख्येत साल एक पोचला गेलाय. संघाच्या माध्यमातून चांगला खेळ तो पाहायला मिळतो. एका बाजूने NCC बोरिवली संघ आणि दुसऱ्या बाजूने तलवली स्पोर्ट तलवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा बॉल यावेळेस अगदी शरीरभेदी मारा केला जातोय. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. बॉल आणि बॅटमध्ये कनेक्शन ते झालं नाही आणि त्याचमुळे देहष्टीवरती चेंडू बदलला गेला. एक सिंगल धावती लेग बाईटच्या स्वरूपाने कंप्लीट झाले. एकेरीच्या मदतीने पाहू शकते की धावसंख्येत साल एकने वाढला जाईल. फलकावरती धाबा 26 आकड्यावरती पोचला गेल्यात. कमबॅक तो सुरेख पद्धतीचा या षटकामध्ये डेफिनेटली पाहायला मिळाला. एक नो चेंडू आला. त्यानंतर पाहू शकते की डाबाला खूप चांगल्या पद्धतीने सावरलं गेलंय. कारण मागील षटक थोडंसं खडशिक राहिलं, त्यामध्ये 15 धाबा ते एक्झिक्यूट झाल्या आणि या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचा कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी पाहू शकतात इंटू द गॅपनं खेळण्याचा मानस आणि बॉलला फेकून दिले गेले सरळ. दर्जेदार क्वालिटी ब्रँड स्टोक बॉल सीमारेषा पार. षटकामध्ये परावर्तित 6.
एस के सापी बी संघाचे कॅप्टन आपण रवाना व्हायचे टॉसकडे. अगदी 3 षटकांचा विचार करायचा गेला ना तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त मॉन्टीने 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर रबी आले, त्याने 15 धावा खर्च केल्या, 1 विकेटचं पतन ते केलं. आणि त्यानंतर उमर आले आणि उमरने तब्बल 11 धावा त्या खर्च केल्या. आणि त्याचमुळे धावांचा वेग आता फलकावरती जोडला गेला तब्बली 32 आकडावरती. शेवटचं षटक शिल्लक आहे, स्लॉक षटक, आणि ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस तो अगदी अंगी बाळगला जाईल. कशा पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या पेशकश केलं जातं हे देखील पाहायचंय. 6 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक षटकासाठी तुम्ही खूप वेळ घेत आहेत. उजेफ आलेत आणि त्यांच्यावरती अगदी मॅचची जबाबदारी ती सोपवली गेली आहे. उजेफचा पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती अगदी पावशिकत्याचे सज्ज झालेत. 6 चेंडूचा खेळ त्याच्यावरती ती जबाबदारी आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी पावशिकत्यात बॉलला उडवला गेलाय. लांबी कमी प्राप्त झाली आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. बॅटर बाद गॉन. अगदी फटका फसला गेला आणि त्याचमुळे एलिव्हेशन प्राप्त झालं आणि विकेटचं पतन झालंय. हादरा क्रमांक 2 अगदी पावशिकत्यात झटका क्रमांक 2 तो पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2च्या सरासरीने जरी धावा मेंटेन केल्या तर 42 या धावा फलकावरती होऊ शकतात. आणि त्या इंटेन्शननं तो माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये एक चांगली इनिंग ती प्ले करावी लागेल. नवीन बॅटर तो इंटर झालाय. अफसर अगदी पावशिकत्यात दाखल झालेत. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि नैसर्गिक मदत लेफ्ट हँडर बॅटरला सातत्याने मिळत असते. अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावावा लागेल या मॅचमध्ये. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप अतिरिक्त बाहेर बॉल आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल हिट्स व्हाईट बॉल. पंचांचे 2 हात धावेत ते समांतर होते आणि त्याचमुळे धावा अवंतर ती फलकावरती अधोरेखित झाली आहे. दाबसिंगे साल एक फलकावरती 33 आकडावरती पोहोचला गेलाय. षटकातील एका चेंडूचा खेळ गोलंदाजाने तो कंप्लीट केलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. अफसर अगदी पावशिकत्यात बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजच्या विपक्षामध्ये पहिला बॉल खेळत असताना तो बीट झाले गेलेत. अगदी गतीमध्ये परिवर्तन केले जाते. व्हेरिएशन पद्धत आली ते आहे या गोलंदाजाकडे आणि तेच मैदानामध्ये पेशकश केले जाते. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अगदी पावशिकत्यात आपल्याला पाहायला मिळते. षटकातील 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या साल एक फलकावरती स्थिर आहे 33 आकडावरती. पुढील बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतील पुढील बॉलसाठी. यावेळेस समोरच्या बाजूने बॅटच्या रिशमध्ये आलाय आणि निघून गेला सरळ दूर या प्रणांगणाच्या बाहेर. बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकामध्ये तब्दील झालाय 6. अगदी पाहू शकतात फटका डेफिनेटली सजवला गेला आणि 6 धावेचा कॉल तो पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. पुढील बॉलसाठी पुनश्च एकदा सज्ज झालेत. यामुळे सडबा वाटण्या केल्याचा मानस तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतात, बॉल जस्ट करतात आणि रिटर्न करतात. एक सिंगल धाव ती वेगानं कंप्लीट झाली. 40 आकडावरती धावा पोहोचल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ तो अगदी कंप्लीट झालाय. दाबसिंगे साल एक 40 आकडावरती पोहोचला गेला. 2 चेंडूचा खेळ तो अजूनही शिल्लक आहे आणि त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या इंटर तो झालेला आहे. आता 2 मध्ये एक चांगला स्ट्रोकचे शोधात ते असणार आहेत. एखादा चांगला स्ट्रोक तो शोधावा लागेल आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला इथनं एक चांगली इनिंग एक चांगली पारी पेशकश करावी लागेल. 5वा बॉल यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय. वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज द मॅक्झिमम. षटकार आलाय 6.
धावसंख्या 6च्या मदतीने पुढे पोहोचली गेली आणि पोहोचल्या धावा फलकावरती तब्बल 46 आकडावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि काय जबरदस्त काउंटर अटॅक मैदानाच्या मध्ये केला जातो. एक बल्लाढ्य धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आता इथनं पाहायला मिळतील का, कारण शेवटच्या बॉलवरती एखादा चांगला स्ट्रोक आला तर एक चांगली टोटल फलकावरती ती उभी राहू शकते. 46 धावा जोडल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल फलकावरती ती उभी करण्यामध्ये यश आलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आता शेवटच्या बॉलवरती पाहू शकतात बॉलला चेक केलं, बॉल रिटर्न गेला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ते पुनश्च एकदा सज्ज होतील आणि त्यांच्या माध्यमातून शेवटचा बॉल तो अगदी एक्झिक्यूट केला जाईल. शेवटचा बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप अतिरिक्त बाहेर बॉल. पंच पुनश्च एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल तो पोचवला गेलाय. एक अतिरिक्त धाव फलकावरती जॉईंट होईल आणि धावसंख्येचा एक फलकावरती पोचला गेलाय तब्बल 47 आकड्यावरती. शेवटच्या बॉलसाठी स्ट्रगल करतायत गोलंदाज. शेवटच्या बॉलवरती काय रणनीती आजमावली जाईल हे देखील पाहू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज च्या विपक्षामध्ये पुनश्च एकदा बॅटर सज्ज झालेत. शेवटचा बॉल पुनश्च एकदा वन्स अगेन अजून एक अतिरिक्त बॉल तो हाताला जातोय. आता एक चांगला चेंडू टाकण्यासाठी 2 वाईट चेंडू टाकले गेलेत आणि त्याचमुळे धाबांचा वेग तो फलकावरती वाढला गेलाय. 48 आकड्यावरती धाबा पोचला गेलात. शेवटच्या बॉलवरती काय रणनीती आजमावली जाईल हे क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे, परंतु त्यासाठी गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने चुका घडित होत आहेत. यावेळी शेवटच्या बॉलवरती केले आक्रमण, बॉल निघून गेला सरळ दूर सीमा रेषा पार. इकडे आलाय शेवटच्या बॉलवरती हा तगडा क्वालिटी ब्रँडेड स्टोक. षटकार 6. एक अनुभवी गेंदबाज के विरुद्ध बहुत ही शानदार शॉट्स खेलते हुए नाफिस बर्डी, उनको इससे फ़र्क नहीं पड़ता है कि गेंदबाज कितना अनुभव है, कितना मंजा हुआ है, वो तो बस अपना खेल खेल रहे हैं, गेंद को देख रहे हैं, ना कि गेंदबाज को. इस बार मिस टाइम कर बैठे हैं, फील्डर गेंद के नीचे और बढ़िया कैच. पहला विकेट गवा दिया है अपना यहाँ पर एनसीसी बोरीवली ने. नाफिस बर्डी ही इज आउट. सफलता अपने टीम को दिलाने में कामयाब हुए हैं. 30 रनों पर पहला झटका लगा है. टारगेट 55 का है यहाँ से और 25 रनों की आवश्यकता है जीतने के लिए एनसीसी बोरीवली को. और क्या यहाँ से अब गेंदबाज पलटवार करेंगे, ये देखने वाली बात है. विकेट तो उनको मिल चुका है और अब नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए मैदान में पहुंचते हुए नायफ. एक और हार्ड हिटर, एक और बेहतरीन स्ट्रोक प्लेयर. अफसर रईस भी इन खिलाड़ियों की प्रतिभा से वाकिफ है. बहुत जोर से खेलने का प्रयास किया, कहीं ना कहीं टाइमिंग सटीक नहीं थी, मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक. और लॉन्ग ऑफ फील्डर की तारीफ करनी होगी, आगे दौड़े, गेंद के नीचे आए और कैच लपक लिया उन्होंने. अफसर अगली गेंद लेकर दाहिने से ओवर द विकेट. अच्छी गेंद है, बिल्कुल जड़ में रखने का प्रयास, दिशा दिखाई है. पॉइंट के खिलाड़ी गेंद पर आते हुए रेहान. तब तक 1 रन लेने का मौका, अपना खाता खोलते हुए नए बल्लेबाज नायब बर्डी. और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ अफसर रईस का. 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 31 रन. विकेट गिरा है 1. समीकरण 12 गेंदे और 24 रन. 1 दर्जन गेंदों में 2 दर्जन रन बनाने. चलिए स्पीडअप करें प्लीज, बहुत अधिक समय खर्च नहीं किया जा सकता है. सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है. आज का ये चौथा मैच इस समय चल रहा है और कुल मिलाकर 11 मैचेस आज भी होने हैं. कल भी 11 मैचेस हुए थे पहले दिन में, जिसमें सबसे बेहतरीन प्रदर्शन आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम का रहा. कल अंतिम मैच में अर्थात क्वार्टर फाइनल मैच में अमर स्पोर्ट्स कासने टीम को उन्होंने परास्त किया और सुपर 4 में अर्थात सेमीफाइनल में अपनी जगह पक्की की है. उनका जो इतिहास रहा है इस टूर्नामेंट में बहुत ही बेहतरीन रहा है. हर बार क्वालिफाई किया है लगभग बादाने टीम ने और कल भी सेमीफाइनल्स के लिए उन्होंने क्वालिफाई किया है. आज अलग 12 टीमें खेल रही है. देखना है कि कौन सी टीम बाजी मार जाएगी, कौन सी टीम पहुंचेगी सेमीफाइनल्स में. बॉलिंग में परिवर्तन, नया ओवर लेकर लतीफ रईस, एक और अनुभवी गेंदबाज गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. स्पीडअप करना है लतीफ. स्ट्राइक नाइफ के पास है.
12 गेंदे 24 रन। लॉफ्ट करने का प्रयास था, गेंद की गति को ठीक तरह से समझ नहीं पाए, भाप नहीं पाए, थोड़ी धीमी गति से आई थी गेंद और मिडल नहीं कर पाए। बल्ले का इनसाइड एज था लेकिन 1 रन लेने का अवसर। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 1 विकेट के नुकसान पर। स्थिति अच्छी कही जा सकती है फिलहाल एनसीसी बोरीवली टीम की, लेकिन मैच में अभी भी काफ़ी जान है, काफ़ी रोमांच बचा हुआ है। 11 गेंदों में 23 रन बनाने हैं। लतीफ़ का ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा तलवली टीम के दृष्टिकोण से। कप्तान चाहेंगे कि एक किफ़ायती ओवर करे और हो सके तो कुछ विकेट्स भी निकाले, क्योंकि ये बल्लेबाज इस तरह के हैं कि अंत तक खेलेंगे तो निश्चित रूप से ये रन्स बना सकते हैं। उनके अंदर काफ़ी वो पोटेंशियल नजर आता है। अगली गेंद राउंड द विकेट, लंबा हिट लेने की कोशिश, अपील हो रही है विकेट कीपर द्वारा। गेंद बल्ले के बेहद करीब से गुजरी, गेंद और बल्ले में संपर्क हालांकि नहीं हुआ था, लेकिन अच्छी गेंद, डॉट बॉल, और डॉट बॉल से दबाव बनने वाला है बल्लेबाज पर। मॉन्टी के पास है स्ट्राइक। अब 10 गेंदों में चाहिए 23 रन। इस बार में सीट है, पीछे गई है, बाउंस पर उठाया विकेट कीपर ने, थ्रो किया बॉलर के पास, वहां पर रनआउट का मौका बन सकता था। नायब चाहते थे कि सिंगल लिया जाए लेकिन स्पष्ट रूप से मना कर दिया था वहां पर मॉन्टी ने। एक और बिंदी गेंद। ये ओवर अभी तक अच्छा घटा है तलवली टीम के लिए, किफायती ओवर। अभी तक 3 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया है लतीफ ने। दाइनेस राउंड द विकेट, इस बार खड़े खड़े लॉफ्ट कर दिया है, वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक, 6 रन। मिलेगा और इसके साथ ही ओवर की समाप्ति। ओवर की शुरुआत बढ़िया थी लेकिन अंत उतना अच्छा नहीं कर पाए लतीफ। अंतिम 3 गेंदों में उन्होंने 14 रन खर्च किए। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 46 रन 1 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर में 9 रनों की जरूरत। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है। 6 गेंदे 9 रन, ये इक्वेशन भी जितना देखने में आसान होता है उतना होता नहीं है। आखिरी ओवर का दबाव अलग प्रकार का रहता है और कई बार बल्लेबाजों के मन में थोड़ी सी दुविधा भी पैदा कर देता है जब इस तरह का इक्वेशन आ जाता है कि बड़े स्ट्रोक के लिए जाए या फिर सिंगल डबल्स लेकर मैच जीतने की कोशिश करे। 6 गेंदे 9 रन। एक युवा गेंदबाज का चुनाव किया गया है। अताउद्दीन के हाथ में गेंद थमा दी गई है खिजर रईस द्वारा। बहुत ही इंपॉर्टेंट ओवर है। इट इज गोइंग टू बी एन ऑल इंपॉर्टेंट ओवर ऑफ द मैच, फाइनल ओवर। मॉन्टी के पास स्ट्राइक। बहुत धुआंधार बैटिंग की है मॉन्टी ने। कुछ डॉट गेंदे भी खेली है लेकिन बड़े हिट्स जड़े हैं उन्होंने। डॉट गेंदे जब खेलते हैं तो बड़े हिट्स लगाकर उनको कवर भी करते हैं एक लंबी पारी खेलते हुए। लेकिन क्या वो मैच जिताऊ पारी रहेगी या नहीं, ये देखने वाली बात है। फील्डिंग की जमावट बैकवर्ड पॉइंट सर्कल के अंदर, शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग, ये खिलाड़ी सर्कल के अंदर है और बाकी के 6 फील्डर्स बाउंड्री पर, जिसमें एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है। इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है। काउ कॉर्नर लॉन्ग ऑन, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर तैनात किया गया है। आखिरी ओवर की पहली गेंद लेकर अताउद्दीन मॉन्टी के लिए। लॉफ्ट करने की कोशिश, खूबसूरत गेंद, थोड़ा सा दूर रखा बल्लेबाज से और चकमा दिया है। पहली गेंद डॉट। और हर ओवर में हम देखते हैं मॉन्टी एक आध गेंद डॉट खेल देते हैं और उसके बाद फिर पलटवार करते हैं।
पहले ओवर में भी कुछ यही हुआ था, दो डॉट गेंदे खेली, फिर आखिर की दो गेंदों में एक छक्का एक चौका जड़ा। पिछले ओवर में भी हमने देखा कि दो डॉट गेंदे खेलने के बाद दो छक्के जड़े उन्होंने, लेकिन शुरुआत बढ़िया ढंग से की है अपने ओवर की अताउद्दीन ने। वेट किया और गेंद को स्मैश किया है खाऊ कॉर्नर के ऊपर से, मैक्सिमम 6 रन। जबरदस्त प्रहार मॉन्टी के बल्ले से, ताकतवर शॉट्स खेलना ही उनकी पहचान है। जब भी बड़े हिट्स जड़े हैं उन्होंने तो काफी ताकत जो कि अपने शॉट्स में, टाइमिंग भी उनकी काफी जबरदस्त रही है। 35 पर पहुंच चुके हैं मॉन्टी और टीम का टोटल पहुंच चुका है 50 के पार, 52 रन स्कोर बोर्ड पर। अब 4 गेंदों में चाहिए मात्र 3 रन एनसीसी बोरीवली को यह मैच जीतने के लिए। ऐसा इस टूर्नामेंट में ज्यादा हुआ नहीं है कि 50 प्लस टोटल चेज हुआ हो, लेकिन इस मैच में कहीं ना कहीं वो चांसेस लग रहे हैं। अताउद्दीन फिर से शॉट हम पुल किया है उसी दिशा में, काउ कॉर्नर पर, पहले बाउंस पर नहीं रोक पाए फील्डर, 4 रन और इसके साथ यह मुकाबला समाप्त होता हुआ मैच जीत लिया है एनसीसी बोरीवली ने। बड़ी जीत, 9 विकेटों से यह मुकाबला अपने नाम कर लिया है एनसीसी बोरीवली ने, तलौली स्पोर्ट्स को दी है मात। अभिनंदन टीम एनसीसी बोरीवली एंड हार्ड लक तलौली स्पोर्ट्स तलौली। गजब की बैटिंग मॉन्टी द्वारा, मॉन्टी मैन ऑफ द मैच। अगले मैच की तुरंत शुरुआत करनी है, दोनों टीमों से रिक्वेस्ट है। एसके स्पोर्ट्स सापी बी एंड एचजी स्पोर्ट्स डोहले। टॉस को जीता है एसके सापी बी टीम के कैप्टन ने, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। देखिए ये पहले राउंड का आज का अंतिम मैच है, इसके बाद सेकंड राउंड के जो मैचेस रहेंगे वो इस तरह से रहेंगे। सेकंड राउंड का पहला मैच जय हनुमान दिनकर पाड़ा और एसके एंड आई गावदेवी सापे ए के बीच में रहेगा, और उसके बाद एसके सापे बी और एचजी डोले में जो भी जीतेगा उसको खेलना होगा विकास स्पोर्ट्स अतकोली से, और फिर अल्फते स्पोर्ट्स पडगा बनाम एनसीसी बोरीवली। तो थोड़े एडजस्टमेंट्स है वो हमने आप तक पहुंचा दिए हैं। इस तरह से सेकंड राउंड के मैचेस रहेंगे। आइए मैन ऑफ द मैच का पुरस्कार अब दिया जाएगा मंच पर मुस्तकीम उर्फ मॉन्टी को। लगातार उनके खेल में हमें सुधार देखने को मिल रहा है। शकील सर का कहना है कि बाहुबली है मॉन्टी, वाकई में। चंद्रकांत गोडविंदे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे, स्पॉन्सर्ड बाय शुद्धोधन जाधव साहेब। त्यानंतर जयदास पालवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स द्यायचा आहे, स्पॉन्सर्ड बाय पवन मधुकर कदम उद्योगपती भोकरी। आणि त्यानंतर शरदजी देसले यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हेल एनर्जी ड्रिंक, स्पॉन्सर्ड बाय संजयजी पडवळ प्रोप्राइटर प्रभास इलेक्ट्रिकल्स एंड एंटरप्राइजेस। वेल डन Monty, congratulations and all the best for the next match.